मंडळी, आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला विचार करायला लावणारा आहे. जी स्त्री तिच्या पतीसोबत रात्री झोपत नाही, तिने या गोष्टींचा गांभीर्याने विचार करावा, अन्यथा भविष्यात पश्चात्तापाची वेळ येऊ शकते. पती पत्नीचं नातं केवळ भावनिकच नव्हे, तर शारीरिक आणि मानसिक समीकरणांवरही आधारलेलं असतं. एकत्र झोपणं हे नात्यात जवळीक निर्माण करतं, परस्पर विश्वास वाढवतं आणि प्रेमसंबंध अधिक घट्ट करतं. आज आपण जाणून घेणार आहोत की पती पत्नीने एकत्र झोपणं का आवश्यक आहे, वेगळं झोपल्यानं कोणते परिणाम होऊ शकतात आणि मनुष्याच्या त्या अशा 3 चुकांबद्दल ज्यामुळे त्याला नंतर पश्चात्ताप करावा लागतो. या गोष्टी एका कथेद्वारे तुम्हाला समजावून सांगणार आहोत. आपण सामाजिक आणि कौटुंबिक दृष्टिकोनातून या विषयाचा विचार करणार आहोत. म्हणून विनंती आहे की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि यामधील मुद्द्यांवर मनापासून विचार करा. हा विषय तुम्हाला आणि तुमच्या नात्याला अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी निश्चितच मदत करेल. एकदा देवर्षी नारद पृथ्वीवर भ्रमण करत असताना त्यांनी रात्रीच्या वेळी एक माणूस जंगलाच्या दिशेने वेगाने जात असल्याचे पाहिले. नारद यांना हे पाहून खूप आश्चर्य वाटले. रात्रीच्या शांत वेळी, जेव्हा सगळे लोक घरात झोपलेले असतात, तेव्हा हा माणूस जंगलात का जात असेल? या विचाराने ते त्या व्यक्तीचा पाठलाग करू लागले. तो माणूस एका झोपडीजवळ थांबला, जिथे एक सुंदर स्त्री त्याची वाट पाहत उभी होती. त्या स्त्रीने त्याला पाहताच आनंदाने म्हटले, "तू आला हे खूप महत्वाचे आहे. जरी थोडा उशीर झाला असला तरी चालेल." त्या माणसाने उत्तर दिले, "माझ्या पत्नीला झोप लागायला वेळ लागला, म्हणून उशीर झाला." दोघांचे हे बोलणे ऐकून नारदांना खूप खेद वाटला. ते विचार करू लागले की विवाहाच्या पवित्र बंधनात अडकलेले लोक आपल्या जीवनसाथीशी असा विश्वासघात कसा करू शकतात? आपल्या वर्तनाची गंभीर परिणामकारकता त्यांना समजत नाही का? ही शंका दूर करण्यासाठी नारद कैलास पर्वतावर गेले आणि भगवान शिवांना वंदन करून त्यांनी आपला प्रश्न विचारला. नारद म्हणाले, "हे प्रभू, काही स्त्रिया त्यांच्या पतीसोबत झोपत नाहीत किंवा त्यांना शारीरिक व मानसिक आधार देत नाहीत, यामुळे काय परिणाम होतो? तसेच माणसाने आयुष्यात कोणत्या चुका टाळल्या पाहिजेत?" भगवान शिव स्मित करत म्हणाले, "हे देवर्षी नारद, तुमचा प्रश्न अत्यंत महत्त्वाचा आहे. या प्रश्नाचे उत्तर मी तुम्हाला एका कथेद्वारे देईन. ही एक फार पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरात एक मेहनती आणि श्रीमंत शेतकरी राहत होता. त्याला गजानन नावाचा मुलगा होता. गजानन खूप लाडका असल्याने शेतकऱ्याने त्याला खूप स्वातंत्र्य दिलं. मात्र अधिक स्वातंत्र्यामुळे गजानन वाईट सवयींमध्ये अडकला. तो जुगार खेळू लागला, व्यसनाधीन झाला आणि चुकीच्या संगतीत राहू लागला. शेतकऱ्याला जेव्हा हे समजलं, तेव्हा तो खूप दुःखी झाला. त्याने विचार केला की मुलाचं लग्न लावलं तर कदाचित त्याची पत्नी त्याला योग्य मार्गावर आणेल. गजाननचं लग्न एका सुंदर आणि गुणी मुलीशी लावलं. लग्नानंतर गजानन काही काळ शांत झाला, पण त्याच्या वाईट सवयी पूर्णपणे गेल्या नाहीत. त्याने जुगार खेळून संपत्ती गमावली, व्यसनामुळे शरीराची ताकद नष्ट केली आणि तो निराधार झाला. गजाननाच्या पत्नीनं त्याला समजावलं की फक्त शारीरिक सुखात समाधानी राहणं चुकीचं आहे. आयुष्यातील खरी सुख मेहनतीने मिळवलेल्या गोष्टींमध्ये असतात. तिने त्याला 3 मोठ्या चुकांबद्दल सांगितलं, ज्या प्रत्येक व्यक्तीने टाळल्या पाहिजेत. 1. शिक्षण व कौशल्याचा अभाव. योग्य शिक्षण किंवा कौशल्य नसल्यास व्यक्तीला आयुष्यात यश मिळवणं कठीण होतं. 2. काम पुढे ढकलणे. वेळेचा सदुपयोग न केल्यास उद्दिष्ट साध्य करणं कठीण होतं. 3. चुकीच्या संगतीत राहणे. वाईट संगत व्यक्तीच्या जीवनाला बर्बाद करते. याशिवाय पत्नीनं त्याला आरोग्याचं महत्त्व पटवलं आणि सांगितलं की जो आपल्या शरीराची काळजी घेत नाही, त्याला भविष्यात त्याचे परिणाम भोगावे लागतात. गजाननाच्या पत्नीने त्याला योग्य मार्गावर आणण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण गजानन अजूनही वाईट मार्गावर होता. शेवटी गजानन एका परस्त्रीच्या जाळ्यात अडकला. पत्नीने त्याच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणं बंद केलं होतं, ज्यामुळे तो इतरत्र सुख शोधू लागला. भगवान शिव म्हणतात, पती पत्नीचं नातं हे प्रेम, समर्पण आणि परस्पर संवादावर आधारलेलं असतं. जेव्हा पत्नी पतीसोबतचं नातं तोडते,
तेव्हा पती वाईट मार्गाला लागतो. त्याच्याप्रमाणे पती पत्नीला दुर्लक्ष करतो तेव्हा पत्नी ही चुकीच्या मार्गाला जाऊ शकते. त्यामुळे दोघांनीही परस्परांचे विचार, भावना आणि गरजा समजून घेणे अत्यंत महत्त्वाचं आहे. शेवटी गजाननाच्या पत्नीनं खूप मोठ्या त्यागाने आणि समर्पणाने गजाननाचं जीवन सुधारण्याचा प्रयत्न केला. ही कथा आपल्या जीवनात अनेक महत्त्वाच्या शिकवणी देते. पती पत्नीने परस्पर समज, आदर आणि प्रेम कायम ठेवावं, कारण हे नातं एकमेकांना आधार देणारं असतं, जे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठीही महत्त्वाचं असतं. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करा आणि या गोष्टींचा विचार करा.